तर आता ना आम्ही हार घ्यायला चाललो बाबांसाठी आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम उज्जैन मध्ये आलो ना तेव्हा बघा इथे राहत होतो. दो काय? हा, ब्लॅक चालेल, फॉरेस्ट चालेल. पेस्ट्री दीजिए मॅडम. अच्छा ओके, बस. चांगलं आहे का? हो मी टेस्ट केला. ओके. दादा. जय श्री महाकाल. अरे बाप रे, कौन बोलेगा एक्सीडेंट हुआ है. एक नंबर. ये दूसरी बार लगता है हम लोग हाँ लाईफ मध्ये आता ही दुसरी वेळ अशी असणार का आम्ही दोघांना वरमाला घालणार, हार घालणार. इसको विराते चलो. ओके. दाल में मत लगाना. लगा रहा. पक्का. मेरे को मंदिर जाना है. नमस्कार सर्वांना. तर आजचा आपला बाबांच्या नगरीमधला तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो महाकाल बाबांचं दर्शन करण्यासाठी. तर आम्ही असं फर्स्ट डे पण केलेलं आहे दर्शन, पण काल एवढी गर्दी होती एवढी, कारण काल संडे होता. बरोबर फुल गर्दी होती. VIP वगैरे काहीच नव्हतं ऑप्शन. बरोबर. तर आम्ही काय विचार केला की आज सोमवार पण आहे, आज आपण बाबांचं छान असं दर्शन करूया आणि विचारूया की आज बाबांना आपण हार चढू शकतो का. तर सर्वात पहिले आपण जिथे म्हणजे तिकीट काढतात ना तिकीट काउंटर जवळ जाऊया आणि विचारूया जर आम्ही हार आणला तर बाबांना चढवतील का. तर पहिला तिथे जाऊया आणि बघूया, पहिले ही इन्क्वायरी करूया ना. इकडून जायला लागेल. इकडून जायला लागेल, इकडून. तर बस त्यांना फक्त विचारायचं आहे आपल्याला. हे बघा अशी दुकानं पण आहेत भरपूर महाकाल बाबांची. तुम्हाला ते फोटो फ्रेम वगैरे भेटते, घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद वगैरे सर्व. आणि आजची सानूची आणि मम्मीची ड्रेसिंग बघा. सिंपल. हा बोल ना. हो करू शॉपिंग आज नाही तर उद्या पण करू शकतो दुपारी नंतर. तर बघा तिकडे तिकीट काउंटर आहे, इकडनं सरळ जायचं आणि लेफ्ट मारायचा आणि तिकीट काढूया आणि विचारूया. हे बघा या साईडला आपल्याला तिकीट काउंटर भेटेल. शीघ्र दर्शन 250 रुपये. या साईडला प्रसाद मिळतोय, महाकाल बाबांना भोग चढवलेला असतो ना. जाताना घेऊया. हा जाता वेळेला घेऊया आपण. सर्वात पहिले आपण तिकीट काढूया. तिकीट काढायच्या अगोदर पहिला हारबद्दल विचारूया. तर आता आम्ही हे बघा हा असा तिकीट काढलेला आहे. इथे महाकाल बाबा दिसतात तुम्हाला बघा. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर आज सर्वात पहिले आपण आता हार घ्यायला जाऊया, हार घेऊया, मग नंतर आपण इंटर करूया. वेदर असं आहे ना की दुपारी एवढं गरम, हा एवढी ऑइली केस झाले माझे, तुम्ही बघू शकता. एकदम शॅम्पू पण इकडे हेअर वॉश पण नाही करू शकत मी. बरोबर. कारण की ते कुठला बोरिंगचा वॉटर आहे. हा ते काय बोलत त्याला, आणि इथलं पाणी ना जमत नाही. मी केसांना साबण लावायला घेतलं, लागतच नव्हतं. बरं हे काय झालंय. तर मग नंतर समजलं का बोरिंगचा आहे हा. तर आता ते आपल्या इथे मुंबईमध्ये गेलो ना कसं व्हायला, स्किन एकदम अशी फाटलेली दिसत असेल यांना जास्त साईड इफेक्ट होतात आणि होठ सारखे सुकतात माझे झाले. चला जाऊ दे, आपण आता काय करू, हार घेऊया. त्यांनी सांगितलं की मोठा हार नाही चालणार कारण की ते प्रतिबंधित, हा परमिशन नाही. तर आता ना आम्ही हार घ्यायला चाललो बाबांसाठी आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम उज्जैन मध्ये आलो ना तेव्हा बघा इथे राहत होतो, हिमालया म्हणून ना गेस्ट हाऊस. आणि नंतर हॉटेल भोलेनाथ. आणि हॉटेल भोलेनाथ. तर याच्यातनं ना हॉटेल भोलेनाथ चांगला आहे, हिमालया गेस्ट हाऊस तेवढा चांगला नाही. एवढं नाही म्हणजे आहे, राहू शकतात. हा पण सगळे एकसारखेच असतात. हॉटेल दिसायला चांगले पण बाथरूम थोडेसे खराब असतात. स्नेहा बरोबर बोलले वाटते. ते मोठ्या हारला बंदी आहे म्हणून छोटेच हार दिसतात बघ ना. तो पण एकच राहिलाय वाटतं. कालचंच आहे की काय, आपण काल बघून नाही 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 आजचा आहे, सकाळचा आहे. तर आपण इथून हार घेतोय. मोठा नाही ना भेटणार. हा परमिशन बरोबर ते बोलत होते ना. हा कुठे ठेवणार. मला घेतलेली आहे म्हणजे हार घेतलाय बाबांसाठी. तर चला आता जाऊया आतमध्ये. काय आपल्याला शूट करता नाही येणार तरी पण मी ट्राय करेन. हे एवढं आतमध्ये आहे ना, भरपूर असं चालत चालत जायला लागतोय ना टाईप आहे. आपण म्हणजे आपल्याला माहिती पण नाही पडणार आपण कुठून कसं काय. बरोबर. खूप असते तिकडे जाण्यासाठी आतमध्ये. हे बघा इथे आपण गेलेलो होतो लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ना स्नेहा. इथं आपण जलाभिषेक केला होता. महाकाल बाबांची एक ही आहे पिंडी, हजारो वर्षापूर्वीची आहे ती. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. हा शिखर बघताय. बोला सर्वांनी जय श्री महाकाल, हर हर महादेव. तर आता आमचं मस्तपैकी दर्शन झालंय. महाकाल बाबांना हार पण चढवून झालेला आहे. आणखीन आतमध्ये कसं शूट अलाउड नव्हता, तुम्हाला मी अगोदरच सांगितला होता. तर आज कसं मंडे पण आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. नितीश दादाच्या इथे जाता जाता आम्ही विचार केला चला आपण काहीतरी फ्रुट्स खाऊया ना, सोमवार पण आहे. भरपूर गरम पण करतोय. काय
हाय करते का? अच्छा एनर्जी लो घे का? चला या सर्वांनी पायनॅपल खायला. तर जस्ट आम्ही बघितला आपण जो हार घेऊन गेलो होतो महाकाल बाबांसाठी तो लावलाय बघा. आता मला थोडी आता क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. खूप आहे ना इकडे. हा भरपूर गरम आहे ना ऊन. पुन्हा क्लिअर नाही दिसत पण स्नेहा बोलते का एकदम खुश झाली हार लावला. ऑब्विसली ना आपण तिकडे उभे होतो ते काय बोलले पंडितजी की तुम्ही ना आत बाहेर जावा ते नंतर लावणार. हळूहळू आरती वगैरे होईल ना ते. अरे आमच्या समोर आतमध्ये घेऊन गेले होते आणि साईडला ठेवला आणि येता येता बघितलं की फर्स्ट हार आपल्याच बाबांना लावलेला. मस्त वाटते बघ. फक्त एवढाच फरक आहे इथून भरपूर ऊन आहे ना त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही दिसत. आता ना आम्ही नितीश दादाला भेटायला चाललो आहोत. नाना खेडा म्हणून आहे ना दादांचा एरिया. हे बघा हा नाना खेडा. इथे सर्व उज्जैनच्या बस येतात. तर आता आम्ही नितीश दादाच्या इथे जायच्या अगोदर काहीतरी असं स्वीट्स वगैरे घेतो कारण लहान मुलं पण आहेत ना. दोन्ही पण सेम आहे पण आपण लास्ट टाइम इथनंच घेतो आपण आणि चांगली मिठाई आहे इथली. माझ्या वाटते आपण हे थर्ड टाइम येतो इथे. खाण्यासाठी घेते समजे ते घरात खाऊ शकतात नॉर्मल. बरोबर ना. चांगला हे वाटतं बघा. हे काय समोसा आहे का? समोसा मिनी समोसा. नक्की. मिठाई मध्ये काय घ्याल? मिठाई मध्ये असं काय घ्यायचं? दो ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री दीजिए मॅडम. अच्छा चांगलं आहे का? हो मी टेस्ट केला. ओके एवढा द्या. तर आता आम्ही इथून मिठाई वगैरे घेतले जे जे स्नॅक्स वगैरे लागतंय नेहमीच्या आपल्या घरामध्ये. तर त्यांची मुलं पण आहेत छोटी 2. आणि कसं आपण वर्षातून एकदा आलो की कसं त्यांना पण एक हे असतं ना घरी आल्यावरती पाहुणे येतात तर ऑब्विसली काहीतरी घेतात ना खाण्यासाठी. बरोबर. तर चला आता आपण जाऊया. थोडे फ्रुट्स घेऊ का? हा दादा आता आम्ही सांगणार दादांचा ऍक्सिडेंट झाला होता पण दादा काय आपल्याला भेटायला आले नाही अजूनपर्यंत. तर आम्ही विचारलं आपणच जाऊया ना भेटायला. बरोबर. काय गरजेचं आहे का दादा आपल्याला भेटायला? आपण पण यायला पाहिजे स्वतःहून. बरोबर. लाईट नाही. फर्स्ट टाइम नाही हा आम्ही 3 वेळा आलो तेव्हा लाईट असायची. हा तर इथे पण लाईटचा इश्यू असतोय. चला जाऊया. महाकाल कैसे हो? अच्छा घूमने जाएंगे. आम्ही घरी आलो आहोत. जीविकाला बेटा जीविका. भाभीचं ऍक्च्युली ऑफिसचं काम चालू आहे. वर्क फ्रॉम होम आहे आणि दादा आपले जिमला गेलेत. हा दादाने पण फोन करतो. लाईट गेली होती बघ. पाय पड सांगू. पाय पड आईचे मम्मीचे पाय. नितीश दादाची मम्मी. हाँ हाँ ठीक है थाम फोन. हम लोग क्या सोचे कि भैया को मतलब लगा और अभी भैया तो जिम में गए. नहीं कार को लगा और सामने वाले को लगा है. अच्छा ओके. हाँ ये लो आपके लिए. अरे भैया के लिए लास्ट टाइम हम लोग कुछ नहीं लाए थे तो इस टाइम भैया के. आणि ताई नितीश दादांची वाईफ. हो तर भाभीचा वर्क फ्रॉम होम चालू आहे तरी पण भाभी आता येऊन इकडे बसलेत. तर आमचा आता प्लॅन आहे की हरिसिद्धी माताची आरती अटेंड करावी. बघूया आता कसं काय दादाला येऊन भेटूया मग आपण जाऊया. ठीक आहे. दादाची छोटी पोरगी. इधर आओ मोठा पोरगा. इधर आओ. महाकाल दादा. जय श्री महाकाल. अरे बाप रे कौन बोलेगा एक्सीडेंट हुआ है. एक नंबर दादा. जय श्री महाकाल. कितना खुश है रे. कैसे हो दादा? महाकाल तबीयत कैसी है? ठीक है बढ़िया है ना. आम्हाला हाय कर. हेलो. आज तो एकदम बॉडी एकदम डबल हो गई लास्ट टाइम मिले तब से. हाँ डबल हो रही है. डबल नहीं चौबल लग रही है. ओहो. तर आता जस्ट दादा जिम करून आलेले आहेत. दादाने सांगितलं का 5 मिनिटात येतो म्हणून आले दादा आता. और कैसे चल रहा है दादा? एक्सीडेंट हुआ पता चला इसके लिए सोचा कि ज्यादा तकलीफ नहीं देते. हाँ अच्छा लगा लेकिन मिलके बहुत अच्छा लगा. तर फाइनली दादा पण आलेत. चला आता मस्त बसून बोलूया. हम लोग को लगा कि आपकी तबीयत ज्यादा है इसलिए हम लोगों ने कल ये आपको परेशान करना नहीं समझा कि किधर दादा आएंगे और हम लोग लगे दादा घर. दादानी बघा केक वगैरे घेऊन आलेत दादा कटिंग करायला. दादा हाथ खायला हम लोग ने इसके लिए रेडी नहीं थे हम लोग. अरे दादा तर आपला लग्नासाठी रेडी करते आरती बघा. ये दूसरी बार लगता है हम लोग. हाँ परत वाव छान.
थँक्यू सो मच Thank you, दादा. दादा. लाईफ मध्ये आता ही दुसरी वेळ अशी असणार का आम्ही दोघांना वरमाला एकमेकांना घालणार, वरमाला हार घालणार. घालणार. इसको वरमालाही बोलते ना मम्मी. हा, मी ऍक्च्युली आता मी हिंदी मध्ये बोलते कारण सगळ्यांना कळायला पाहिजे. हा. हम लोग को थोड़ा भी आइडिया नहीं था कि ऐसे दादा करने वाले आणि मला लाज वाटते, शर्म आ रही है, ऐसे कैसे. ठीक आहे चल. पण याची ते असंच असतं ना. हो राहते चलो. ओके थँक्यू सो मच दादा. थँक्यू. हाँ मैं खिलाती हूँ. खा दादा Thank थँक्यू you. सो मच. थँक्यू. थोड़ा थोड़ा मैं काम ही नहीं चलते करूँ। दादा नहीं हाँ धीरे धीरे करो। दाल में मत लगाना. लगा रहा हूँ. पक्का 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 मेरे को मेरे पता को मंदिर जाना है. मेरे को पता है। लेडीज अरे पता है देखो ना हाँ धीरे धीरे खाओ धीरे धीरे हाँ थोड़ा थोड़ा हो। नहीं आप मेरे को लगाओगे. पक्का भगवान का तो नहीं लगाऊंगा नहीं लगाएंगे. नहीं लगा मैं लगाता ही नहीं झूठ नहीं. अरे यार भगवान का नाही लावणार की. अरे बट डरो फिर भाभी. चला ताई थँक्यू सो मच. मम्मी थैंक यू. बहुत अच्छा लगा मिलके. चलो दादा आपने तो सरप्राइज ही दिया. मतलब लगा नहीं था कि हम लोग ऐसे दूसरी बार वरमाला गले में डालेंगे करके. कल करा था क्या आपने क्या हाँ? बोला? कल करा था हाँ कल किया था ना. कल किया था. वरमाला कहाँ वरमाला का डालते? नहीं ये शादी में. शादी में. हाँ. ठीक है फिर हम लोग जाते निकलते मिलते हैं. हैं. थैंक यू सो चलो मच. भाभी. बहुत अच्छा लगा मिलके. नहीं दे रहे हैं. थोड़ा सा हम लोगों को लग रहा है कि कल हमको फोन करना चाहिए था लेकिन हम लोगों को प्रसाद दादा ने इतना डराया ना कि आपको फोन ही मतलब हम लोग सोचे कि चलो सोचे कि जाके मिल ही लेते. चले की ठीक आहे मिलते फिर दादा. बाय गौरव. कॉल तो करो अभी हा हा नाही, कॉल अभी नाही करतो आली मैं. मग. आता ना आम्ही हरिसिद्धी माताच्या दर्शनासाठी आलो. पब्लिक बघा गर्दी बघा. दीपज्योत पण लावून झालेली आहे. हे बघा हे समोर तुम्ही मंदिर बघताय माताचं. हा? 1 तास लागेल. 1 तास लागेल करेल. गर्दी बघा. शक्तीपीठ आहे हा. चला दर्शन करू पटकन. तर आता दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. हरसिद्धी माताचं दर्शन घेतला आणि आता आम्ही जेवायला आलो. जेवायला बघा तंदूरी रोटी मागवली, कोल्हापुरी भाजी मागवली मिक्सवाली आणि भेंडी फ्राय मागवली. सानूला भरपूर आवडते म्हणून. सानू पण दुसरं काही
काहीच खाणार नाही. हा तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आलो आता हॉटेलवरती. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. जे काही होतं ते आजच्या ब्लॉगमध्ये शूट करून आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. तर पूर्ण आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो ना, टोटल बिल 720 रुपये झाला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.